आयुष्यातली सर्वात मोठी पारितोषिकाची ही सायकल त्याच्या जीवनातली मिळतोय आणि सन्माननीय विलाजी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल आणि निखिलला हे पारितोषिक आपण देतोय। नियोजित कमिटीमधून नितेश आपल्याला दिसतात, हरेशजी दिसतात आणि विलाजी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देतोय निखिलला। वेल्डन निखिल, खूप खूप अभिनंदन। त्यानंतर मधु वाघमारे आपण सुद्धा यायचं आहे। निखिल काय बोलशील, आज जबरदस्त कामगिरी केलीस आणि गेम चेंजर आपला हा खेळ झालेला आहे। आपल्या आयुष्यातली सर्वात मोठं पारितोषिक असेल। सायकलवरती बसून एक फोटो काढला पाहिजे। निखिल सायकलवरती बस, एक सुंदर फोटो आला पाहिजे निखिलचा, कारण निखिल आज आपल्या टीमला तुम्ही सुपर 6 मध्ये पोहोचवलास। काय तुझ्या मनामध्ये चाललं होतं? मी म्हटलं होतं जोपर्यंत निखिल आहे तोपर्यंत मॅच आहे आणि तुझा जो गेम आजचा झालाय तो नक्कीच ही सायकल कोणाला डेडिकेट करेल तुझ्या आयुष्यातली, मला समजलं पहिलाच सर्वात मोठं पारितोषिक आहे। नक्कीच अगदी पहिलंच मोठं पारितोषिक आहे आणि ॲक्च्युली मॅच खेळताना एवढंच लक्षात येत होतं की आमचे सगळे सहकार्यातले खेळाडू आहेत ना, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, एकमेकांना घेऊन चालतात। तसेच आमचे टीम ओनर जे आहेत गावडे साहेब, त्यांनी पण अगदी सगळ्यांना पहिल्या दिवसापासून एकत्र घेऊन ठेवले। आणि खेळाबद्दल बोलायचं झालं तर अर्पण आहे, अर्पण एक भावासारखा आहे आणि दरवेळेला मला मदत करत असतो कसं खेळायचं काय खेळायचं। शेवटी आज तो दिवस उजगवला आहे आणि एक मोठं बक्षीस मला मिळालं। नक्कीच खूप मोठं पारितोषिक आहे। आणि या स्पर्धेच्या बाबतीत काय बोलशील? आज एवढी मोठी स्पर्धा विद्युत प्रकाश झोतामधले खेळायला मिळतोय, अर्थात या ग्राउंडच्या बद्दल आणि या स्पर्धेच्या बाबतीत काय बोलशील तू? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं ना एक वाक्यात तर या स्पर्धेचा मला गर्व आहे। मग ती APL असू दे, ZPL असू दे किंवा आमच्या गावात होणारी कबड्डीची स्पर्धा असू दे, दरवर्षी आपण बघितलं तर या स्पर्धेतलं बक्षिसाची रक्कम, मी काल पण कॉमेंट्री करताना बोललो होतो की रकमेवर काही नाही आहे, फक्त कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की खेळाडूंची दखल घेतली जाते, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं जाते आणि सर्व श्रेय अर्थातच आमचे सगळ्यांचे लाडके छोटम काकांना। नक्कीच धन्यवाद आणि अभिनंदन। पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा। मधु वाघमारे आलेला आहे आणि मी सन्माननीय छोटम शेट यांना विनंती करतोय मधु वाघमारेला 500 रुपयाचं पारितोषिक आपण द्यायचं आहे, जे मधु वाघमारे याला भाऊ संसारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि आज खऱ्या अर्थाने भाऊ संसारे आपल्यावरती खुश आहेत। मधु काय बोलशील? आज भाऊ संसारेने आपल्यावरती जे पारितोषिक लावलेलं आहे बघा, भाऊ संसारे आहेत आणि हे त्यांनी मला पारितोषिक दिलंय आणि तुझा खेळ अप्रतिम जबरदस्त, परंतु 3 वेळा तू रनआउट झालाय। पुढच्या मॅच मध्ये काळजी घे थोडीशी। बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे ते समालोचक आहेत।
षटक संपलेला आहे, सामना थांबलेला आहे। आता आपण आजच्या स्पर्धेतला जी ZPLC ही स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेला प्रेक्षकांसाठी जे पारितोषिक आहे आणि त्याचं ड्रॉ पद्धत होणार आहे आणि त्याचं मी थोडक्यात आपल्या सर्वांना सांगतोय। या सर्व चिट्या आपल्याला वाटल्या जातील सर्व प्रेक्षकांना, त्यामधून महिलांसाठी एक फ्रीज असणार आहे आणि एक पुरुषांसाठी एक फ्रीज आहे, असे 2 पारितोषिक या ठिकाणी आहेत। फायनलच्या सामन्यामध्ये हे सर्व चिट्या एका बॉक्स मध्ये टाकल्या जातील। फायनलचा सामना सुरू होईल तेव्हा आणि लाईव्ह मध्ये एक चिठी महिलांची काढली जाईल, त्याला जी बक्षीस मिळेल तो महिलांसाठी फ्रीज असेल आणि एक पुरुषांचा ड्रॉ केला जाईल, त्यामधली एक चिठी काढली जाईल आणि तो पुरुषांसाठी पारितोषिक असेल। हे फायनलच्या मॅच मध्ये होईल। आपल्याला आता चिट्यांचं वाटप केलं जाईल आणि फायनल मध्ये आणि जे संघ APL साठी सिलेक्ट झालेले आहेत खेळाडू, त्या खेळाडूंना चिठी नाही आहे, त्यांनी कोणीही घेऊ नका, घेतली तर आपल्याला पारितोषिक नाही आहे याची आपण दक्षता घ्यायची आहे। मॅचला सुरुवात करूया। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद संजयजी म्हात्रे। आपण पाहताय झिराट प्रीमियर लीग पर्व दुसरी रजनी क्रिकेट। जर आपण विचार केला आजची दुसरी रात्र अजिंक्य वैती स्ट्राइक वरती आहे। या चेंडूवरती आपण पाहतोय समोर मारण्याचा प्रयत्न केला होता अलॉंग द कार्पेट। या चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षकाने जरूर एका धावेला या ठिकाणी संधी दिली की 2 धावांमध्ये या धावा कन्वर्ट होतील। 2 धावाला गोलंदाजी करताना आपण दीपक पाटीलला पाहतोय। आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती बनल्यात। पहिला चेंडू आला होता डॉट आला अजिंक्य वैतीला आपण पाहतोय। दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव संख्या। सन्माननीय नितेशजी अष्टमकर यांना मी विनंती करतोय की आपण कॉम्बॉक्सच्या दिशेला यायचं आहे। सन्माननीय नितेशजी अष्टमकर या पूर्ण स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय दिलीप शेट्टी भोईर यांचं सुद्धा इथे या ठिकाणी आगमन होतंय। यानंतरची मॅच नक्की आम्ही पुकारणार आहोत। अजिंक्य वैती याला आपण पाहतोय जो खेळ गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण त्याला दाखवलाय। सर्वात जबरदस्त खेळाडू आजला का ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मैदानावरती हा खेळाडू आलाय, चांगल्या उंचीचा वापर नेहमीच करतो। गोलंदाजी ही सुद्धा आपण पाहिली होती, मात्र आज फलंदाजी करण्यासाठी फार मोठी संधी आहे। दुसऱ्या बाजूला अभिषेक नाईक 6 चेंडूवरती 22 धावा बनवल्यात। आज घरचा प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यासाठी जमलाय। या अभिषेकच्या बॅट मधून आलेला फटका मैदानावरती फसलाय आणि अभिषेक नाईकला परतावं लागेल। पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय फलंदाज बाद। बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन। पाहिजे त्यांच्या खेम्यामधून चांगला खेळ त्याने दाखवला। 7 चेंडूवरती 22 धावा करत तो मैदानावरून परतलाय, मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे। ज्या सुरुवातीची गरज होती, जी सुरुवात अत्यावश्यक होती, जी सुरुवात त्याच्याकडून अपेक्षित होती, ती सुरुवात मैदानावरती त्याने दाखवले। इम्प्रेसिव्ह स्टार्ट या पूर्ण इनिंगचा जर आपण खेळ पाहिला तर षटक क्रमांक पहिला ज्याच्यामध्ये धावफलकावरती बनल्या गेल्यात 22 धावा। पहिला षटक पूर्ण झालं, त्यानंतर षटक क्रमांक दुसरे घेऊन दीपक पाटील आतापर्यंत 4 चेंडू मैदानावरती आलेत, त्याने 3 धावा खर्च केल्यात आणि आतापर्यंत एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या नावावरती आहे। प्रतीक गावडे मैदानावरती उतरलेला आपण पाहतोय। आज संधी आहे या पूर्णतः झिराट प्रीमियर लीग मध्ये नवीन सितारे, नवीन खेळाडू, नवीन इमर्जिंग प्लेयर सर्वांना फार मोठं या ठिकाणी आपण एक स्टँडर्ड व्यासपीठ पाहतोय, सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आपण पाहतोय। प्रतीक गावडे स्ट्राइक पॉइंट वरती उभा,
या चेंडूवरती मारण्याचा मोह आवरला नाही. चेंडू बराच काळ दीर्घकाळ हवेमध्ये, मात्र अजिंक्य वैद्य त्याला थांबतोय की नाही, थोपवतोय, थांबवतोय. मैदानावरती अजूनही जर आपण विचार केला तर एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती बनल्यात. 26 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. लकी ड्रॉला सुरुवात होणार आहे. नक्की या चिठ्ठ्या तुमच्यापर्यंत येतील. फायनल मॅच मध्ये 26 धावा धावफलकावरती आल्या. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा. प्रगती पथावर असताना एक चेंडू बाकी आहे. दीपक पाटील या मैदानावरती जर आपण पाहिलं तर पूर्णतः सामन्यामध्ये गेल्या मॅच मध्ये सुद्धा अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स होता. रटम उर्दू विकेट. हा चेंडू अजिंक्यच्या बॅट मधून सोडणार नाही चेंडूला. चेंडू येतोय बाउंड लाईनच्या बाहेर. हा होता चाबूक षटकार. कम ऑन डीजे. पहिल्या मध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले होते. गेल्या वर्षी सीझन या वर्षीचं सीझन थोडंसं वेगळं, कारण यंदाचं वर्ष या मैदानावरती जर आपण विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा अलिबागमध्ये जर कोणी आणला असेल तर सन्मान्य दिलीप शेठजी भोईर आहेत. हे त्यांचं काम आहे, त्यांचं काम बोलत आहे. कारण मी समजतो की या विभागामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जो व्यक्ती तो ऋणी असेल. यानंतरच्या कित्येक पिढ्या या मैदानावरती क्रिकेट खेळतील आणि तेव्हा मात्र त्यांना नक्की आठवण येईल की झिराड या गावामध्ये असा एक व्यक्ती होता ज्यांचं नाव होतं सन्मान्य दिलीप शेठजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आलंय. दोन षटकांचा खेळ पूर्ण 32 धावा बनल्यात. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 4 षटकांच्या खेळामध्ये जर आपण विचार केला तर मैदानावरती अजूनही जर आपण पाहिलं तर एका बाजूला प्रतीक गावडे, तरुण खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू, गोलंदाजी प्रतीक्षा आपण पाहिली. मात्र आज फलंदाजीमध्ये संधी आहे. अपॉर्च्युनिटी तुम्हाला येतात त्या ग्रॅब करता आल्या पाहिजेत. संधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्की चालून येत असते, मात्र ती ग्रॅब करणं, त्याच्यावरती प्रयत्न करणं, 100% एफर्ट देणं, या गोष्टी सुद्धा फार महत्त्वपूर्ण असतील. समीर थळ्याला या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय समीर थळेसाठी आवाज येतोय, टाळ्या येत आहेत. या मैदानावरती प्रत्येक संघाचे सपोर्टर बसलेत. जर आपण चिराट प्रीमियर लीग पाहिली तर येणारा प्रत्येक चिराट गावातील खेळाडू, त्याचा प्रेक्षक वर्ग, त्याचा फॅन बेस हा फार मोठा आहे. कारण अलिबाग क्रिकेटमध्ये समीर थळेला आपण बऱ्याचदा पाहिलंय. साई चिराट संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये आला तेव्हा तेव्हा या संघाने समीर थळेला पाठवलं मैदानावरती. तो आला. या चेंडूवरती आपण पाहतोय हा चेंडू जर आपण पाहिला तर जरूर मारण्या योग्य होता, मात्र खराब चेंडूवरती सुद्धा विकेट मिळाली. एक बिफोर तो विकेट. कम ऑन डीजे मास्टर. हे प्रभू. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर या धावफलकावरती धाव संख्या लागलेली पाहायला मिळते. राजा कोळी मैदानावरती आल्या. सिद्धिविनायक जिराट संघाला बिलॉंग करतो. अलिबाग मध्ये सर्वात फायनेस्ट फिल्डर जर आपण पाहिला तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक
कारण बऱ्याच स्पर्धा होत्या डे क्रिकेटमध्ये, त्याच्यामध्ये आम्ही या खेळाडूला पाहतो कोणती कॅच ड्रॉप त्याच्याकडून होत नाही. आज बॅटिंग करण्यासाठी आला. स्ट्राईक वरती राजा कोळी. यावेळेस अपील, ह्यूज अँड लाऊड अपील. या अपील मध्ये आपण पाहतोय उत्साह होता. राजेश पाटील मुख्य पंच, त्यानंतर आपण लीग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेचा स्लोवर वन होता समीर तळेची गोलंदाजी. जर मित्रांनो तुम्हाला आवडत असेल टाळ्यांचा आवाज येऊ देत. समीर तळेसाठी लेग बाईचा इशारा केलाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. हे कमबॅक दाखवलंय, कमबॅकचं बिगुल वाजवलंय. समोर अजिंक्य वैती अजूनही 4 चेंडूवरती केवळ 1 धाव आली, ते देखील लेग बाय स्वरूपातील होती आणि 1 विकेट घेतली आहे. काय जबरदस्त एफर्ट्स आहेत या मैदानावरती. जर आपण चित्र पाहिलं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. समीर तळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर अजिंक्य वैती आणि राजा कोळीला आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू बाकी असतील. तर कीपरसाठी पारितोषिक आलंय. 200 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य विनोद दादा पाटील यांच्या माध्यमातून येत आहे. यावेळेस आपण विकेट कीपर साठी पारितोषिक दिलं होतं. खरंच विकेट कीपर तितका फिट आहे, मैदानावरती तंदुरुस्त आहे. आणि जर आपण विचार केला तर जे विकेट कीपर त्याने आतापर्यंत एखादाही चेंडू विकेटच्या पाठीमागे आला नाही, रोखलाय. 34 धावा धावफलकावरती हा चेंडू वाईड होता. हा चेंडू वन्स अगेन आउट ऑफ द ट्रॅक. ही गोलंदाजी मैदानावरती करण्यासाठी जर आपण विचार केला तर या ठिकाणाचं चित्र फाटक सर आपण पाहिलं तर 35 धावसंख्या बनली आहे. 2 विकेट मैदानावरती आल्यात. अजिंक्य वैती या बलाढ्य बॅट्समन मैदानावरती उतरलाय. विराट नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये याचा नावाचा दबदबा आहे. प्रतिस्पर्धी समीर तळे सुद्धा अत्यंत चांगला सेन्सिबल क्रिकेटर आहे. वळूयात मॅच कडे. हा चेंडू सोडणार नाही. ये तो छक्का नहीं, ये तो 10 है मेरे दोस्त. लिख लो. कम ऑन डीजे मास्टर. तर या ठिकाणी रिव्ह्यू मैदानावरती घेतला गेलाय. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय बीमर चेक केला जाईल. षटकार जरूर या ठिकाणी आलाय आणि समीरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र या चेंडूवरती अजिंक्य वैतीला असा चेंडू टाकणं कुठेतरी जर आपण विचार केला तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं नव्हे तर आपला पाय कुऱ्हाडीवरती ठेवण्यासारखा आहे. तर पंचांचा निर्णय मैदानावरती इट्स ऑन अ फेअर डिलिव्हरी. वळ्यात पुन्हा एकदा मॅच कडे समीर तळे गोलंदाजी ट्रॅक वरती. हा सोडणार नाही. अजिंक्य वैतीच्या बॅट मधून येतो चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. समोर फेकून दिला चेंडूला सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. क्या बात है डीजे मास्टर. या षटकारानेशी आपण पाहतोय 27 धावा तब्बल धावफलकावरती आल्यात. 47 रन्स लागोपाठ जर आपण विचार केले तर अजिंक्य वैतीने षटक क्रमांक 6 चेंडूवरती 21 धावा आल्यात. अजिंक्य वैतीची बहारदार विस्फोटक विध्वंसक डेंजरस ट्रिमांडस फिनॉमिनल फलंदाजी. काय फटकेबाजी केल्या. पाठक सर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपण पाहिली होती जी आत्ताच झाली. ज्या मॅच मध्ये आपण फार मोठ्या मोठ्या चेहऱ्यांना पाहिलं ज्यांनी क्रिकेट आपलं आयुष्यभर खेळलं. असे असंख्य आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले.
जे क्रिकेटर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहिलं, त्याच्यामध्ये एक नियम होता की इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये जर चेंडू षटकारानंतर एका ठराविक उंचीपर्यंत गेला तर त्यासाठी 9 धावा दिल्या जायच्या. मगाचा एक फटका आपण अजिंक्य वैतीचा पाहिला होता, तो नक्कीच त्या ठिकाणी जर इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये असता तर 9 धावा मिळाल्या असत्या. दळणे सर, ISPL असे वेगळे रूल आहेत. क्रिकेट अद्ययावत होत चाललंय, असे अनेक रूल येऊ शकतात. पाहूयात क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन काही गोष्टी बदलतील. सुरुवातीला जर आपण विचार केला 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 रन्स, 2 विकेट आल्यात आणि 6 चेंडूवरती 21 धावा बनवल्यात. राजा कोहली 2 चेंडू खेळला, आतापर्यंत कोणती धाव त्याच्या बॅटमधून नाही आहे. एक अंतिम षटक स्वप्नील गोलंदाजच्या मोर्चावरती आला. यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर अलॉंग दी कार्पेट आला होता. आपण नियमाविषयी जरूर चर्चा करतोय. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तर एक बाउन्सर अलाउड असतो, दुसरा आल्यानंतर मात्र त्या चेंडूला नो दिलं जातं. मात्र प्रामुख्याने यंदाच्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग मध्ये रूल आलाय की 2 बाउन्सर अलाउड आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 1 बाउन्सर अलाउड आहे. लक्षात ठेवा. आपल्याकडे सुद्धा जर एका षटकामध्ये 1 बाउन्सर आला ऑन केलं जातं, त्यानंतर दुसरा बाउन्सर आला तर नो दिला जातो. चेंडू जर डोक्यावरून पूर्णतः गेला असेल तर वाईट दिला जातो. हा फटका मात्र फसलाय, प्रवृत्त केलाय अजिंक्य वैतीच्या. आज जर आपण विचार केला तर नक्कीच नशीब आहे, धाव तर या ठिकाणी होणार नाही, मात्र विकेट कॉम्प्रोमाइज करावी लागेल. फलंदाज राजा कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. करतोय प्रत्येक आलेल्या चेंडूवरती प्रहार करण्याचं काम करतोय. अजिंक्य म्हणजेच सदा जिंकणारा, अभेद्य, कधी न हारणारा आणि कधी हार न मानणारा. हा फटका चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला, मिड विकेटच्या डोक्यावरून टाटा बाय बाय केलं फिल्डरला. चेंडू सीमा रेषा पार येतोय, बेधडक बेधून. आणखीन एक चेंडू आला 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 बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. वैतीची फलंदाजी तुमच्याला आवडली असेल तर क्या बात आहे. प्रेक्षक अजूनही आपण पाहतोय जे आम्हाला जोडले गेले सुज्ञ आहेत. ही फटकेबाजी अजिंक्य वैती दाखवतोय. का नाही जिराट प्रीमियर लीग मध्ये अजिंक्य वैतीने गेल्या वर्षी हाच फॉर्म बरकरार केला. यंदाच्या वर्षी फाटक सर रायगड प्रीमियर लीग असेल, अलिबाग तालुक्यामध्ये APL असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल. अजिंक्य वैती पाहिलं तर मिस्टर कन्सिस्टन्स आहे. परफॉर्मन्स मध्ये कोणती तडजोड नाहीये. वळत पुन्हा एकदा मॅच कडे. या चेंडूवरती ओहो
मैदानावरती स्वप्नीलने केलाय कमबॅक, उद्ध्वस्त केलाय यशींना. तो परतला, टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी झाला. नवीन फलंदाज श्रीकांत मैदानावरती येतोय. स्वप्नीलचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या चेंडूंवरती 2 फटके येऊन सुद्धा त्याने आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. धावफलकावरती 61 धावा आल्या, 61 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. जर आपण पाहिलं कालच्या रजनीमध्ये 66 धावा सर्वोच्च धावसंख्या होती. तर आज आपण पाहतोय अंतिम चेंडू असेल. ब्लॉक लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, वर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय पुढे येऊन. या चेंडूवरती मात्र डायरेक्ट हिट. या सिडीज काम तमाम केलंय, फलंदाज बाद. सामन्यामध्ये आपण पाहिलं अजिंक्य वैतीचं वादळ या मैदानावरती आलं. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं. मात्र हा पहिला इनिंगचा खेळ होता. जर आपण विचार केला दुसरी इनिंग येणं बाकी आहे. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्धाच्या खेळामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील. या सामन्यामध्ये आपण पाहतो स्क्रीनवरती रामाले सर दिसत आहेत, अतिशय सर्वोत्कृष्ट पंच. त्यानंतर राजेशजी पाटील, पुरुषोत्तमजी भगत या मॅचचे थर्ड अंपायर आहेत. ऑफिशियल रेफरी आपण पाहतोय, या मैदानाचा रिव्ह्यू घेतोय. आपण जर पाहिलं तर काय शिस्तीमध्ये ते खेळाडू परत आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर येताना सुद्धा एका लाईन मध्ये आले, जाताना सुद्धा एका लाईन मध्ये जात आहेत. हेच जिराट गावानं दाखवलंय शिस्त किती महत्वाची आहे. 24 चेंडूवरती 63 धावा बनवायच्या आहेत. 60 रन्स टू बी नीडेड इन 24 डिलिव्हरीज. मॅच बनेल, मॅच नक्कीच एक चांगल्या मोमेंटवरती जाईल. 24 चेंडूवरती 63 धावा हव्यात. आणि यानंतर मात्र आपण वळतोय सेकंड इनिंगच्या खेळाकडे. हा जो व्ह्यू आपण पाहतोय हे जे विहंगम दृश्य आहे जे मैदानावरती घेतलं जात आहे, DMCK.inच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या फ्लडलाईटची स्पर्धा, काय जबरदस्त व्ह्यू आहे. काय टेक्निशियन्स आहेत आमचे, काय कॅमेरामन्स आहेत. कौस्तुभ पाटील अँड टीम फुल ऑफ द मार्क्स. ओव्हर टू वन्स अगेन संजयजी म्हात्रे, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण ऑनस्क्रीन वरती पाहू शकाल ती दृश्य आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद यश. 6 संघांचा आपण लॉट्स टाकतोय. या ठिकाणी चालू सामन्यामधून दोन्ही संघांची नावं एका चिठ्ठीमध्ये असतील आणि पहिले 5 विजेते संघ अर्थात विजयी संघांची नावं आहेत. आणि नितेश हेलो 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 चेक हेलो. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. सामन्याची दुसरी इनिंग सुरू होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण बदल करतोय. ज्येष्ठ समालोचक फाटक सर या मॅच दुसऱ्या सत्राचं समालोचन ऐकवण्यासाठी मैदान या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. ओव्हर टू फाटक सर.
धन्यवाद संजय म्हात्रे सर. मॅच मोठी मनोरंजक होणार आहे, कारण त्याचा असा आहे की सेकंड हायेस्ट या स्पर्धेमधला नोंदवलाय आणि 24 बॉलमध्ये 63 धावांची आवश्यकता असणार आहे ती चिराग एंटरप्राइजेस या टीमला. समीर थळे हा एक असा सायलेंट किलर फलंदाज आहे. ज्या ज्या वेळेला टीमला गरज भासते व तो कुठल्याही टीममध्ये खेळून दे, पण त्याच्याकडे फटकेबाजीचा असा काही नाद आहे, असा काही सूर आहे की त्याची कमाल आणि त्याची तारीफ नेहमीच होत असते. कारण समीर थळे हाईट कम फाईट ज़्यादा, छोटा रिचार्ज लंबी बातें आणि छोटा पॅकेट बडा धमाका या टाईपमध्ये आपल्याला खेळताना नेहमीच बघायला मिळतो. त्याच्यामुळे समीर थळेकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि तो फलंदाज मैदानात कुठल्याही प्रकारचा धुमाकूळ घालू शकतो, कारण तो आल्सो फॅन्टास्टिक फलंदाज आहे. मैदानामध्ये काय होणार आहे, खूप मोठे स्कोर करायचा आहे, खूप मोठ्या स्कोरचा पाठलाग करायचा आहे आणि या परिस्थितीमध्ये मॅचमध्ये गोलंदाज आपली भूमिका कशी मांडतील, क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने होणार आहे आणि या मॅचमध्ये कोणकोणत्या गमती जमती घडतील ते सुद्धा बघायचं आहे. टोटल खूप मोठी चेस करायची आहे, पण टोटल जेव्हा मोठी चेस करायची आहे तेव्हा ते एक चॅलेंजिंग असतं आणि चॅलेंजिंग ॲक्सेप्ट करायला खऱ्या अर्थानं आपण पाहतो ते समीर थळेला आवडतं. कारण समीर थळेकडे ते स्ट्रोक्स आहेत, तो कॉन्फिडन्स आहे आणि त्या बॅटिंगची त्याच्याकडे क्लास आहे, तो दर्जा आहे. त्याच्यामुळे समीर थळे हा या मॅचमध्ये टीमसाठी तारणहार ठरणार की काय होणार हे आपण पुढच्या घडीला पाहूया. 24 बॉल आणि 63 धावांची रिक्वायरमेंट आहे या सामन्यामध्ये जिंकायला. चिराग एंटरप्राइजेस सामना जिंकेल का पराभूत होईल ते तर येणारे 24 बॉल ठरवतील. पण मित्रांनो, मॅच मात्र अत्यंत मजेदार होणार आहे, यात काही शंका घ्यायचं कारण नाही आहे. शरद पाटील आणि त्यांच्या समवेत राम हाले दोन्ही निष्णांत पंच, दोन्ही निष्णांत खेळाडू पूर्वी असायचे आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना दोघांना पाहतोय मैदानामध्ये. प्रेक्षकांची गर्दी अजून काही कमी झालेली नाही, कारण आपल्या गावातले खेळाडू आपला खेळाडू कसा खेळतोय आणि तो कसा बहरेल याकडे नेत्र कटाक्ष टाकण्यासाठी आउट ऑफ द बाउंड्री प्रेक्षक बसलेले आपण पाहतोय. थेट जाऊया मैदानात जिथे मैच चालू होते हैं। मुकाबले के दूसरे सत्र की शुरुआत होने वाली है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अभिषेक नाइक, लंबे कद के मालिक, पहली गेंद करते हुए। पहली गेंद सबमरीन, गति बहुत अच्छी, गेंद के ऊपर शानदार शुरुआत करते हुए अभिषेक नाइक। अभिषेक नाइक का नाम आता है तो सासुना की प्रतियोगिता याद आती है, जब 6 बॉल में 35 या 36 रनों की आवश्यकता थी। उस खिलाड़ी ने 6 छक्के लगाकर उस मैच को जीता था और फाइनल मुकाबला भी सासुना के ग्राउंड पे जीता था। ऐसे ये खिलाड़ी है अभिषेक नाइक, जिनका नाम है। ये भी शॉर्ट बॉल हवा में तेज गति से किया था इस गेंद को, लेकिन फील्डर के शानदार हाथों में, और इसी के साथ पहला झटका, पहला विकेट। बड़ा विकेट डीजे। लेने का मौका मिला और इसी के साथ ये पहला विकेट सस्ते में निकल पड़ा। यहाँ पे देखिए मैदान में 63 रनों का एक लक्ष्य सामने था, बट ऐसी शुरुआत अगर टीम को मिलती है तो चिराग एंटरप्राइजेस टीम के लिए बड़ा मानसिक झटका लगता हुआ, और ये पहला विकेट बहुत ही सस्ते में निकल पड़ा है। यहाँ पे समीर थड़े और उसके साथ उनके नए पार्टनर अब मैदान पे आके खड़े हो गए। सूरज मैदान पर आके खड़े हो गए। अभिषेक की बॉल को खेला, मुझे लगता है ये गेंद थोड़ी सी फील्डर के दूर जाती हुई और सीमा रेखा पार करती हुई 4 रन के लिए।
दोस्तों रात है मगर सूरज चमक रहे हैं। इस वक्त सूरज के बल्ले से आता हुआ ये शानदार बाउंड्री 4 रन के लिए स्ट्रोक था। अभिषेक नाइक इस बार भी पूरी तरह से बल्ला चलाया और बहुत अच्छी फील्डिंग मैदान के ऊपर। तालियां। राजा कोहली दी वॉल की भूमिका में नजर आ रहे। मिड विकेट बाउंड्री के ऊपर शानदार फील्डिंग का प्रदर्शन किया राज कोहली ने। अगर गेंद को न रोकते तो जरूर ये गेंद बाउंड्री के पार निकल जाती, बट राज कोहली का ध्यान देखो, राज कोहली की फील्डिंग देखो, काबिल तारीफ। और तारीफ उन्हीं की जाती है संजय जिनके पास वो काबिलियत होती है। व्हाट अ फैंटास्टिक फील्डिंग राज कोहली। राज कर रहे राज, और इस तरह से राज ने बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन किया। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 5 हो चुकी है। अभिषेक नाइक बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए, उनको भी बहुत अच्छा साथ मिलता हुआ फील्डर का, राज कोहली का और उन सभी खिलाड़ियों का। इस बार गेंद को शानदार तरीके से कारपेट के सहारे खेला है फील्डर। वहां पे फिर से राज कोहली, जहां राज कोहली खड़े होते हैं गेंद उनका पीछा करती नजर आ रही है। इस तरह से यहाँ पे मैदान में बहुत अच्छा खेल प्रदर्शित होता हुआ हम सबके सामने। जिरा प्रीमियर लीग आज ये आखिरी रात है और तकरीबन कुल मिलाकर 6 टीमें इस टूर्नामेंट में बचने वाली है। उन 6 टीमों के बीच बड़ी दंगल होगी, बड़ी मुकाबले होगी। गेंद और बैट के बीच बड़ा कशमकश होगा इस प्रतियोगिता में। अभिषेक नाइक फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट गेंद करते हुए, यहाँ जरूर खराब गेंद, टप्पा खाने के बाद गेंद आउट ऑफ द, यहाँ पे ऑफ स्टंप के बाहर निकली, अवे फ्रॉम द बॉडी करने का प्रयास किया था। गति बहुत ज्यादा थी, बट गति के साथ साथ नियंत्रण अनुशासन का कोई आता पता था नहीं, तो इसके कारण अंपायर ने दोनों हाथ फैलाए समांतर और रन मिल गई अवांतर। इसी के साथ 1 रन का इजाफा, टीम का स्कोर बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पे। इस बार गेंद सर के ऊपर से खेली, गेंद सीमा रेखा पार करते हुए 4 रन के लिए ये एक चौका, शानदार चौका। और चिराग एंटरप्राइजेस टीम को अगर जिताना चाहते हैं तो एक तरफ समीर थड़े और यहाँ पे जरूर बल्लेबाज सूरज, दोनों को मैदान में डट के मुकाबला करना होगा, क्योंकि मुकाबला अगर जीतना है तो इन दोनों को एक लंबी पारी यहाँ पे खेलनी पड़ेगी, तब जाके कहीं चिराग एंटरप्राइजेस मुकाबला जीत पाएगी। लेकिन ये जीत का सहरा उनके सर पे बांधा जाएगा या विपक्ष टीम के सर के ऊपर बांधा जाएगा, ये तो आने वाला वक्त बताएगा। दोस्तों मुकाबला बहुत ही जबरदस्त संघर्षपूर्ण मैदान पे खेला जा रहा है। सूरज बाएं हाथ के बल्लेबाजी के मोर्चे पर इस वक्त अजिंक्य वैते, स्ट्राइक पर समीर इस वक्त मौजूद होंगे। अजिंक्य वैते बहुत ही चालाक खिलाड़ी है, ऊपर वाले ने उनको लंबा कद दिया है और लंबे कद के साथ बड़े बड़े शॉट खेलने का भी उनको एक अंदाज उन्होंने बताया है। इसके पहले उन्होंने 34 रनों की पारी खेली थी 10 गेंद का सामना करते हुए। लंबे लंबे छक्के मारने में इनकी हुकूमत, यानी कि बल्लेबाजी के तौर पर इनको हुकुम शाह बल्लेबाज बताया जाता है दोस्तों, और उन्होंने ये प्रूव किया है। बड़ी बड़ी प्रतियोगिता खेली दिन में रात में, और उन्होंने जरूर ये बताया कि हम किस टाइप के बल्लेबाज हैं। बहुत ही शानदार बल्लेबाज है और आज गेंदबाजी का मौका उनको मिल चुका है। राजन भिसे आपण तुमच्या मित्र कंपनीकडे यायचं आहे, आपल्याला विनंती असेल। राजन भिसे भी एक पुरानी खिलाड़ी है। एक जमाना था जब राजन भिसे का खेल हमें देखने को मिलता था इस गांव में। यहाँ फुटवर्क का इस्तेमाल किया लेकिन फंस गए और समीर बैक टू द पैवेलियन। बड़ा समीर वापस आएंगे मैदान।
प्लानिंग देखो, उनकी गेंदबाजी देखो, उनकी फील्डिंग देखो, काबिले तारीफ हो रही है मैदान में। और समीर थले जैसे बल्लेबाज को उन्होंने फंसाया है, अपने नेटवर्क में फंसाया है, फील्डिंग के नेटवर्क में वो फंस गए और मैदान से बिल्कुल नाराज होके चलते बने हैं। और ये था बड़ा झटका मैदान से। समीर थले बैक टू द पैवेलियन, गहरा झटका बैठा है। इसी के साथ मैदान पे एक और डैशिंग बल्लेबाज, तगड़े बल्लेबाज, हट्टे कट्टे नौजवान बल्लेबाज, जिनके बैट से बहुत सारे छक्के पिछले 3-4 साल से निकले हैं, ऐसे बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। रितेश राउत धूम धड़ाका बल्लेबाजी, धड़ाकेबाज बल्लेबाज और अटैकिंग बल्लेबाज के रूप में हमेशा पेश आते हैं ऐसे बल्लेबाज रितेश राउत, जिनका नाम है, नाम तो सुना होगा, रितेश राउत। टाइम पास मत करो, नहीं तो सुबह के 10 बज जाएंगे धीरे धीरे। देखो धीमी रफ्तार की गेंद, बल्लेबाज को चकाना चाहते हैं, क्योंकि अगर तेज गति से गेंदें करते हो तो बल्लेबाज लंबे शॉट खेलते हैं। और इसी को ध्यान में रखते हुए गेंदबाज अजिंक्य वैद्य ने अपना लोमड़ी का दिमाग चलाया और गेंद बहुत ही धीमी रफ्तार के साथ की और बल्लेबाज को चकाया। अगली गेंद फिर से यहाँ पे ठोका है, गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा की दिशा में 6 रन के लिए। शानदार फुटवर्क, बहुत अच्छी नजरें जमाई है बल्लेबाज का, शानदार शॉट 6 रन के लिए, बहुत ही शानदार। अजिंक्य वैद्य यहाँ पे अपना दिमाग चलाते हुए, बल्लेबाज ने इसके पहले छक्का उड़ाया था बाउंड्री के बाहर, लेकिन उसके बाद अगर उन्हें रोकना है, रितेश राउत जैसे तूफान को रोकना है, तो मैदान में अपनी हुकूमत भी चलानी होगी। और अगर सर के ऊपर चढ़ने वाली गेंदबाजी करनी है तो ये हुकूमत यहाँ पे अजिंक्य वैद्य करके दिखाते हुए मैदान में। अगर आप बड़े शॉट लगा सकते हो तो मैं आपको एक डॉट बॉल भी डाल सकता हूँ। ये करिश्मा होता है क्रिकेट का, और ये होता है दिमाग की बात। व्हाट अ मैच! यहाँ अच्छा शॉट खेला, बिल्कुल थोड़ी सी मोना की याद आ गई थी। हेलीकॉप्टर अटेम्प्ट करने का प्रयत्न किया था बल्लेबाज रितेश राउत ने, बट उसमें सक्सेसफुल नहीं हुए। और गेंदबाज अजिंक्य वैद्य बिल्कुल सर के ऊपर चढ़कर बोलती हुई उनकी गेंदबाजी, काफी बेहतरीन गेंदबाजी, फैंटास्टिक गेंदबाजी। मैदान में रन संख्या हो चुकी है 17 रन स्कोर खड़ा किया है अभी तक। और यहाँ पे जगा दिया लींबू, 5 रुपए दर्जन, आउट कर दिया। धन्यवाद। इंटरनेशनल क्रिकेट आप देखते हो तो इस विकेट को मंकड़िंग विकेट कहते हैं, और मंकड़िंग विकेट का ये परिचय इस प्रतियोगिता में पहली बार मिला है। मंकड़िंग विकेट क्या दिमाग है, देखो अजिंक्य वैद्य ने 10 गेंदों में 34 रन बनाए थे। उसके बाद जब गेंदबाजी की पारी आई तो बल्लेबाजों को परेशान करके रखा हुआ है, और मंकड़िंग विकेट भी उन्होंने इस प्रतियोगिता में पहली बार ले चुके हैं, और ये रिकॉर्ड उनके नाम पर रहेगा। दोस्तों, बल्लेबाज जैसे आगे निकले उसी टाइम उन्होंने फायदा उठाया, उसी वक्त फायदा उठाया और बल्लेबाज को आउट कर दिया, वापिस भेजा मैदान से डगआउट में, बड़ा विकेट हासिल किया। उसके बाद मैदान पर नए बल्लेबाज आते हुए उल्लास भरत पाटिल। उल्लास भरत पाटिल, उनका नाम के ऊपर जो रिकॉर्ड है वो मैं थोड़ी देर के बाद बताऊंगा आपको। यहाँ पे लंबा शॉट दर्शक दीघा के ऊपर से, महिला के ऊपर से, 6 रन के लिए। डीजे
2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 रन्स। पहली 12 गेंदों में 23 आए हैं और अगली 12 गेंदों में 40 रन बनाने की दरकार है। क्या खेला है, बहुत अच्छा शॉट, खूबसूरत शॉट खेला है। जहां पे महिलाओं का बड़ा जमावड़ा है उसके सर के ऊपर से इस शॉट को खेलते हमने देखा बल्लेबाज को। और लेकिन अभी बहुत ज्यादा टेंशन वाली बात होगी क्योंकि अगली 12 गेंदों में 40 रन चाहिए, यानी प्रति ओवर 20 रन का टारगेट चेस करना है। तो ये बड़ा महंगा होगा ये, क्योंकि क्रिकेट में कभी कभी महंगा होता है, कभी कभी सस्ता भी होता है, क्योंकि ये क्रिकेट का मार्केट है दोस्तों। यहाँ कुछ भी हो सकता है क्योंकि ये खेल टोटली अनप्रेडिक्टेबल है। प्रतीक गावड़े नए गेंदबाज के रूप में आकर खड़े हो गए। जानते हैं विपक्ष टीम को 12 गेंदों में 40 रन बनाने की दरकार है, लेकिन ऐसे वक्त अपनी गेंदबाजी का जो हुनर है, अपनी गेंदबाजी का जो टशन है और अपनी गेंदबाजी में जो भी चमक धमक है, विकेट टेकिंग हो या ज्यादा से ज्यादा डॉट बॉल डालने की बात आती है, तो ये गेंदबाज मैदान में इसी तरह से अपनी पेश करते हुए गेंदबाजी। प्रतीक गावड़े गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले तीसरे गेंदबाज है। 12 गेंदे दोस्तों और 40 रनों की मुकाबला जीतने के लिए दरकार है। अब रात उतरती है, सुबह के तकरीबन कितने बज चुके हैं दोस्तों? खराब गेंद, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर और अंपायर के हाथ समांतर, रन अवांतर। खराब शुरुआत प्रतीक गावड़े के हाथों से ये गेंद मुझे लगता है फिसल गई और इसका नतीजा उनके लिए खराब निकला। गेंद वाइड हो गई और वाइड होने के कारण थोड़ा सा टेंशन तो दोस्तों आता है, क्योंकि स्टंप अटैक करना जरूरी है, विकेट टू विकेट चलना जरूरी है। बल्लेबाज को परेशान करने का जो एक मुद्दा होता है उसके ऊपर ध्यान देना जरूरी है। और ये वाइड बॉल, अंपायर बड़े सख्त है, अंपायर न्यूट्रल है और यहाँ पे जरूर रिव्यू, यहाँ पे रिव्यू ले लिया गया है और रिव्यू के बाद पता चल जाएगा कि इसमें सच्चाई क्या है, किसकी बाजू सही और किसकी बाजू गलत है, इसका परिचय होता है। जरूर शुरुआत खराब हुई थी गेंदबाज प्रतीक गावड़े की, इसमें कोई शक नहीं। अजिंक्य वैद्य उनको जरूर बता चुके हैं कि भाई अगर तुझे विकेट लेनी है या बल्लेबाजों को जकड़ के रखना है तो आपको बहुत ही अनुशासन के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि मुकाबले की यही जरूरत है इस वक्त। गेंदबाज प्रतीक गावड़े, राइट अप ओवर द विकेट। यहाँ पे खेला बल्लेबाज उल्लास पाटिल, गैप की तलाश में जरूर थे, बट फील्डर पीछे जाके गेंद को जरूर रोका है और इसी वक्त बल्लेबाज को 1 रन देने का आसान मौका मिल गया। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ इस वक्त 25 रन ऑन स्कोर कार्ड, 25 रन। विकेट की बात करते हैं तो 3 विकेट अभी तक चले गए और 11 गेंदों में अभी भी 38 रनों की दरकार है। हमारे धरणे गुरु जी बहुत ही अच्छे कंप्यूटर का काम करते हुए एक एक गेंद पर होता क्या है मैदान में इसका जायजा लेते हैं, उसका परिचय देते हैं। ऐसे हमारे धरणे गुरु जी बिल्कुल होशियार रनिंग कंप्यूटर, इस तरह से उनका काम होता है। धरणे गुरु जी आपका काबिले तारीफ होता है। क्या बात है, थर्ड मैन पोजीशन पर गेंद को धकेला, फील्डर बिल्कुल नजदीक खड़े थे, गेंद को रोका और बल्लेबाज को कुछ हाथ नहीं लगा, ये बात है। अब मुझे लगता है टीम जरूर चिराग एंटरप्राइजेस थोड़ी सी बैकफुट पर आ चुकी है, क्योंकि रन नहीं बन रहे। बल्लेबाजी में शुरू में अच्छा किया था, बट उसके बाद रनों की रफ्तार को कम किया। गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की और बल्लेबाजों के सपनों को यहाँ पे चकनाचूर करते हुए, और 40 रन चाहिए थे 12 गेंदों में, लेकिन अभी टीम काफी पीछे छूट चुकी है और मुकाबला तकरीबन हारने की कगार पर मौजूद है इस वक्त। क्या फील्डिंग लगाई है, जिस तरह से टेस्ट मैच में फील्डिंग लगाई जाती है उस तरह से फील्डिंग यहाँ पे सजाई है, ताकि गेंद बाउंड्री की दिशा में न चली जाए। इसके कारण एक फील्डिंग अच्छी लगाई जाती है और एक कैप्टन का दिमाग होता है दोस्तों,
गेंदबाज, फील्डर, कैप्टन, उन सब की मिलीभगत होती है कि बल्लेबाज को हर दम हर वक्त चकाया जाए, बल्लेबाज को बल्ला खोलने का मौका न दिया जाए, बल्लेबाज को कोई आज़ादी यहाँ पर नहीं बख्शी दी जाए। इस तरह से ये खेल प्रदर्शित मैदान पे होता हुआ, क्या क्या खेल है मैदान में। ये उतरती रात 2:01 हमारे घड़ी में हो चुका है और अभी भी 5 मुकाबले इस टूर्नामेंट के बाकी है। मुझे लगता है सुबह के 8 बज जाएंगे और आपको यहाँ रुकना ही पड़ेगा। क्या बात है, मस्त गेंदबाजी की काबिले तारीफ यहाँ पे भूमिका नजर आती हुई। बल्लेबाजों को कुछ भी करने का मौका नहीं मिल रहा, बल्लेबाजों को थोड़ा खामोश किया है, खामोश यहाँ पे कर दिया है। क्या गेल है। 63 रनों का लक्ष्य अब मुझे लगता है पहाड़ की तरह लगने लगा है और 8 गेंदे 37 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। 8 गेंदे 37 रन टू विन। यहाँ पे खेला शॉट, नो बॉल का इशारा अंपायर ने किया है। खराब गेंद, यहाँ पे जरूर फायदा उठाएंगे। काफी देर के बाद नो बॉल मिला है बल्लेबाज के फेवर में और अंपायर ने यहाँ पे देखा, नो बॉल का इशारा करते हुए हमने, और नो बॉल के साथ साथ फ्री हिट का एक अच्छा गोल्डन अपॉर्चुनिटी मिलेगी बल्लेबाज के फेवर में। तो ये बल्लेबाज इस मौके का फायदा किस प्रकार उठाएंगे ये तो आने वाला वक्त बताएगा। बल्लेबाज रितेश राउत नाम के बल्लेबाज हैं मैदान में। रितेश राउत फ्री हिट का जो एक मौका है, गोल्डन चांस है, उस गोल्डन चांस को किस तरह से परिवर्तित करते हैं, बड़ा शॉट खेलते हैं या गेंदबाज सक्सेसफुल होता है, ये तो देखा जाएगा आने वाले गेंद पर। राइट अप ओवर द विकेट। मुझे लगता है ये वाइड बॉल और फ्री हिट कंटिन्यू रहेगी क्योंकि गेंदबाजी आज मैदान पे थोड़ी सी कमजोर हो रही है, जबकि मुकाबले में अपनी बाजू बिल्कुल टाइट थी फील्डिंग साइड की, पर इस वक्त गेंदबाज गलती कर रहे, गलतियों पे गलती कर रहे और विपक्ष टीम के ऊपर कोई दबाव नहीं है, दबाव हट रहा है। फिर से फ्री हिट का मौका मिलेगा बल्लेबाज को। रितेश राउत ऑन स्ट्राइक एंड। गेंदबाज प्रतीक गावड़े आज सारी गलतियां कर चुके हैं। प्रतीक गावड़े की शानदार बॉल इस वक्त लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर के शानदार हाथों में, और इसी के साथ रितेश राउत मात्र आउट नहीं होंगे क्योंकि फ्री हिट का बॉल था। ऐसे वक्त कोई आउट होता नहीं है, रनआउट के तौर पर आउट हो सकता है बट कैच आउट नहीं हो सकता। और रितेश राउत यहाँ पे बड़े शॉट मारने के लिए गए थे पर सक्सेस नहीं रहे और जरूर टीम का स्कोर बढ़ता हुआ 30 रन, टोटल 30 रन हो चुका है स्कोर और अभी भी 34 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। मुकाबला बड़ा दूर निकल चुका है। इस बार गेंद जरूर फील्डिंग के हाथों में, कोई रन का मौका नहीं है और इसी के साथ रन संख्या 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और एक लंबा ओवर यहाँ पे प्रतीक गावड़े का हो चुका है जिन्होंने उन्होंने बहुत सारी गेंदें डाली है। यस, अब 6 बॉल का खेल बचा हुआ है और 6 गेंदों में 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असणार आहे जिंकायला चिराग एंटरप्राइजेसच्या टीमला, परंतु आता ते सामन्यापासून बरेच दूर गेलेत आणि अंतिम षटकामध्ये हा थरार कुठपर्यंत रंगणार आणि काय काय मैदानात घडामोडी घडतील ते सुद्धा मित्रांनो पाहणार आहोत। आणि आमच्या टेबलावरती आलाय गरम चाय की प्याली है सबको पिलाने वाली है। ए भाई चहा आणलास तू, तुला धन्यवाद देऊ। आम्हाला गरम केलं असतं आम्ही तुमची मॅच पण गरम करू मित्रांनो, साप गरम करून टाकू। प्रदीप ठाकूर बोलल्यानंतर मला आठवतं 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधी हा मनुष्य क्रिकेट खेळतोय झिराड गावी, झिराडच्या बाहेर पण खूप सारं खेळलाय, पण प्रदीप ठाकूर
मला 40 पार झाली असावी का ह्या बॉलरची, प्रीते सांगू शकेल. 40च्या आसपास असावा, 35 ते 40च्या मधला असावा खेळाडू. पण अजून सुद्धा त्याच्याकडे रेंज आहे, त्याच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. अंतिम ओव्हर आहे आणि अंतिम ओव्हरमध्ये त्याची बॉलिंग मैदानात कसा रंग भरते आणि मुकाबला जिंकवून देते का ते बघायचं आहे. परंतु हा पुढचा बॉल सुद्धा कमालीचा, म्हणजे अजूनपर्यंत प्रदीप ठाकूरकडे ते क्रिकेट जिवंत आहे, तो अजून रेंजमध्ये आहे आणि त्याच्याकडे अजून ते सगळं शिल्लक आहे जे त्यांनी गतकाळी खेळले. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग प्रदीप ठाकूर. ठाकूर के ठाकूर प्रदीप ठाकूर. मजा तर पाहिजेच ना मित्रांनो. आता चेंडू शिल्लक आहेत 3, कारण लागोपाठचे 3 चेंडू प्रदीप ठाकूरने अनुभवाच्या जोरावरती डॉट केलेत आणि चौथा चेंडू आलाय तो फिल्डरकडे लॉंग ऑन बाउंड्रीकडे. पण क्षेत्ररक्षक चांगला सशक्त आहे, चेंडू व्यवस्थित अडवलाय आणि त्या चेंडूवरती अगदी धीरे धीरे हवले एक धाव पूर्ण केली आहे. आणि त्यांना माहिती आहे 6 कॅप्टन आहेत त्यांनी इथे खाली यायचंय आणि लगेचच टीमची नावं घ्यायची आहेत. राज कन्स्ट्रक्शन, ओम 11 कनकेश्वर झिराड, स्पर्श आणि सिया 11 झिराड, आरबी कन्स्ट्रक्शन झिराड, कैलासवासी किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोअर्स, ओम 11 कनकेश्वर झिराड, राज कन्स्ट्रक्शन झिराड आणि श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराड या 6 संघांच्या कॅप्टननी त्वरित इथे यायचं आहे आणि त्या 6 कॅप्टन दरम्यान आपण लॉट्स करणार आहोत आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये पुढे काय घडेल ते सुद्धा बघणार आहोत. आणि अशा प्रकारे या स्पर्धेच्या या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर संघ विजयी ठरलाय. श्री कृपा एंटरप्राइजेस हा संघ विजयी ठरलाय. एकतर्फा सामना झाला तर विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं सुद्धा कौतुक आहे. आणि आपण आता जाणार आहोत टॉप 6 मध्ये कोणाची बाजी सरस होणार आणि कोण काय करणार आणि कोणाकडे कुठल्या खेळाचं प्रदर्शन कसं होणार हे आपण पाहूया. आणि आपण थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका करूया आणि टॉप 6 यांच्यामध्ये काय होणार चिठ्ठ्यांमध्ये ते पाहूया.